हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टला पोहोचलेलो आहे आणि दॅट इज ब्रिझीवूड रिसॉर्ट. तर हे रिसॉर्ट मी Instagramवरून जस्ट स्क्रोल करताना मला सापडलेलं आणि मग मला ते इंटरेस्टिंगही वाटलं म्हणून मी त्यांना इन्क्वायरी केली आणि बुकिंग करून घेतली थ्रू WhatsApp. रिसॉर्टपर्यंत कार जात नसल्यामुळे आपल्याला त्यांनी एक इलेक्ट्रिक व्हेइकल प्रोव्हाईड केलेली आहे. तर त्यांचाच माणूस येतो, आपले लगेज पण कलेक्ट करतात आणि ते आपल्याला रिसॉर्टपर्यंत या गाडीने घेऊन जातात. तर जास्त काही असं लांब नाहीये. तुम्ही वॉक करून सुद्धा येऊ शकतात पार्किंगमधून. खूपच जवळ आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्ही रिसॉर्टपर्यंत पोहोचू शकतात बाय वॉकसुद्धा. ह्या रिसॉर्टची एक खासियत म्हणजे मला खूप जास्त ती आवडलेली म्हणून मला शेअर करू वाटते. जेव्हा मी रील्समध्ये बघितले हे रिसॉर्ट, त्यावेळेस हे जे रिसॉर्ट आहे, हे चारी बाजूंनी नारळाच्या झाडांनी घेरलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, की हे जे रिसॉर्ट आहे, याचे सगळे रूम्स रिव्हर फेसिंग आहेत. ॲक्चुअली आमची ह्या रिसॉर्टला सेकंड टाईम व्हिजिट होती. आम्ही ह्याच वर्षी आलेलो एप्रिलमध्ये सुद्धा. तीही आमची अनप्लॅन्ड ट्रिप होती. पण त्यावेळेस मी काही असं शूट करू शकली नाही. म्हणून मी यावेळेस डिसाईड केलं, की आपण इतकं सुंदर रिसॉर्ट आहे, तर आपण त्याचं शूट नक्की करायचं. ह्या रिसॉर्टला सगळ्या बेसिक अमेनिटीज प्रोव्हाईड केलेल्या आहेत. एसी वुडन कॉटेजेस आहेत, स्विमिंग पूल आहे, पार्किंग पण बेस्ट आहे आणि यांचं मालवणी फूडसुद्धा खूप टेस्टी आहे. चला मग मी तुम्हाला त्या रिसॉर्टचा पूर्ण टूरच देते. ही अशी एंट्रन्स आहे आणि तुम्ही पुढे बघू शकतात, की पूर्ण रिसॉर्ट कसं दिसतं आपण एंटर केल्यानंतर. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सगळे जे कॉटेजेस आहेत ते क्लीन आहेत आणि यांचा जो स्टाफ आहे तो स्टाफसुद्धा एकदम फ्रेंडली असल्यामुळे कुठल्याही गोष्टीची आपल्याला कसलीच कमी भासू देत नाहीत ते लोकं. तर आम्ही रिसेप्शनला पोहोचलो आणि वेलकम ड्रिंक तर तयारच होता आमच्यासाठी. तर यांच्याकडे 2 टाइप्सचे कॉटेजेस आहेत. एक म्हणजे हे असे डबल फ्लोअरचे कॉटेजेस. खाली एक फॅमिली राहू शकते, वरती एक फॅमिली राहू शकते. पण हे कन्सिडर होणार सेपरेटच बिकॉज खालचे रूमचे चार्जेस वेगळे द्यावे लागणार आणि वरच्या रूमचे चार्जेस वेगळे द्यावे लागणार. तर आम्ही चेक इन वगैरे सगळं प्रोसेस केल्यानंतर आम्ही सगळे डिसाईड करत होतो, की कोण वर राहणार आणि कोण खाली राहणार. फायनली आम्ही सगळं डिसाईड केलं, की कोण कुठे राहणार आणि मी पुढे गेली. हे पुढचे कॉटेजेस एक्सप्लोर करण्यासाठी. हे आहेत रिव्हर फेसिंग कॉटेजेस आणि इथून आपल्याला डायरेक्ट रिव्हरचा ॲक्सेस आहे. साइडला त्यांचं एक बोटिंग स्टेशन आहे, जिथून आपण बोट बुक करू शकतो आणि नेक्स्ट आपल्याला जे राईड्स करायचे आहेत, ते आपण त्या बोटिंग थ्रू करू शकतो. लास्ट टाईम आम्ही जेव्हा हे रिसॉर्ट व्हिजिट केलेलं त्यावेळेस आम्हाला रिव्हर साइड कॉटेजेस भेटलेले. पण ह्या ट्रिपला आम्हाला ते भेटू शकले नाही कारण ते ऑलरेडी बुक्ड होते आणि आम्हाला बुकिंग करायला लेट झालेलं त्यामुळे. तर हा फायनल व्ह्यू आहे जे सेपरेट कॉटेजेस आहेत त्यांचा. डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या रिसॉर्टचे चार्जेस टाकेल पर नाईट. तर चला आता आपण रूम बघूयात. आम्ही वरच्या रूमला आम्ही डिसाईड केलं, की वरच्या फ्लोअरला राहूयात, तिथून एक्सप्लोर करूयात ह्यावेळेस. तर आता मी तुम्हाला रूम दाखवते. तर हे होतं आमचं कॉटेज आणि इथे तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला रूममध्ये ज्या बेसिक गोष्टी हव्या आहेत, जसं की केटल, देन 2 कप होते, ग्लास होते. हे आहे वॉशरूम. एक कबर्डही दिलेलं आहे त्यांनी आणि हा आहे आमचा फायनल रूम. तर बघू शकतात रूम पण तुम्ही खूप सुंदर आहे. एकदम एस्थेटिक वाइब देतो. मग आम्ही फ्रेश व्हायचं ठरवलं. आम्ही फ्रेश झालो तोपर्यंत आम्ही चहा आणि कॉफी ऑर्डर केलेलं. ही होती बाल्कनी आणि बाल्कनीमधून सुद्धा आम्हाला खूपच सुंदर व्ह्यू होता. आणि बाल्कनीमध्ये यांनी आपल्याला क्लोथिंग स्टँडसुद्धा दिलेलं होतं. तर ते पण एक प्लस पॉइंट आहे. जनरली प्रत्येक हॉटेल्सला नाही भेटत. आणि यांची फूड क्वालिटीसुद्धा बेस्टच आहे. नॉन-व्हेज फूड तर खूप सुंदर बनवतातच, पण व्हेज फूडसुद्धा खूप छान असतं आणि ब्रेकफास्टमध्ये पण तुम्हाला खूप सगळे ऑप्शन्स आहेत. हा जो रिव्ह्यू आहे, हा जेन्युइन रिव्ह्यू आहे. यात कोणतंही पेड प्रमोशन नाही. तर आम्ही मागवलेली पापलेट फिश, सुरमई फिश
अशा प्रकारे आम्ही जेवण केलं.